सविस्तर वेगवान आढावा आपण घेणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली। बेस्ट पदवीत निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा झालेला पराभव, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मात्र भेटीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी फडणवीसांसोबत मुंबईतली वाहतूक, इमारती अशा विविध विषयांवर चर्चा झाली, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे। वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्याबाबत फडणवीसांसमोर राज यांनी आराखड्याचं सादरीकरण केल्याची ही माहिती आहे। दरम्यान रस्ते बनवणं हा धंदा झाल्याचा आरोप करत राज यांनी सरकारवर निशाणा साधलाय। रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर। धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजे। याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सस आहे ना, तो सगळा तसाच आहे तो। काही दिवसांपूर्वी कबूतर आणि हत्तीणीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजला। याच मुद्द्यावरून आज राज ठाकरेंनी परखड मत व्यक्त केलंय। कबूतर आणि हत्ती या मुद्द्यांमुळे मूलभूत विषय मागे पडतायत, असं राज ठाकरे म्हणाले। मूळ मुद्द्यावर चर्चा करून सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, तज्ज्ञांची मदत घ्यावी, असं राज ठाकरेंनी म्हटलं। मुंबईत कायद्याला न जुमानणं वाढत चाललंय, असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार, मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार। आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ। तर राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही नेत्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीये। फडणवीस मुख्यमंत्री असल्याने काही समस्यांसाठी नेत्यांच्या भेटीगाठी होतच असतात, असं अजित पवार म्हणाले। राज्याचे प्रमुख कुणी असलं, आज देवेंद्रजी आहेत, अनेक जण जात असतात, काही महत्त्वाचे प्रश्न असतात, ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। सध्या गणपती उत्सव तोंडावर आहे। राज्यात घरोघरी गणपती येत असतात। कदाचित गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे वर्षा निवासस्थानी गेले असतील, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला। त्यांच्या या टोल्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गणेशोत्सवाबद्दल राऊतांनी बोलूच नाही, असं नवनाथ बन म्हणतात। मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू। कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील, राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील। या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणं याच्यामध्ये काही राजकीय कारण असायचं कारण नाही। दोन्ही नेते एकमेकांना भेटू शकतात। कदाचित एखादा मुंबईचा प्रश्न असेल, महाराष्ट्राचा प्रश्न असेल, ते घेऊन देवेंद्रजी भेटायला गेले असतील। दरम्यान राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। भेटीत महत्त्वाची चर्चा झाली असेल, असं रोहित पवार म्हणाले। तर कोण कुणाला भेटले याचं स्वैरसूतक नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दिली। ती का घेतली, कशामुळे घेतली हे आपल्याला तरी सांगता येणार नाही। बघूया येत्या काळामध्ये काय होतंय। पण राजकारण असं आहे की आज एक इकडं तर उद्या तिकडं, त्यामुळे राज ठाकरे साहेब काही वेगळ्या गोष्टींसाठी गेले नसतील, कुठली ती वेगळी महत्त्वाची चर्चा असेल असं आपण म्हणूया। शेवटी तो दोन बंधूंचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठेही येत नाही। आमच्यासाठी हे काही महत्त्वाचं नाही आहे। आम्ही तर कोण भेटायला, कोण मुख्यमंत्र्याला गेले, कोण प्रधानमंत्र्याला गेले, त्याचं आमचं काय स्वरसूतक नाही। आज महाराष्ट्रामध्ये रस्तेच नाही आहे, ते कुठले तिथं झाडं लावायचं, शेती करायची, तिथं नाव पण चालवायचं, त्याच्यावर गाडी पण चालायची, अशा पद्धतीचे स्पेस टेक्नॉलॉजी असेल तर हे आम्हाला माहीत नाही। बेस्ट पदवीची निवडणूक फारशी गांभीर्याने घेण्यासारखी नाही। मतदार कोण होते हेही आम्हाला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। तर बेस्टची निवडणूक ही छोटी निवडणूक असल्याचं राज ठाकरे म्हणतात। ती काय महाराष्ट्राची, लोकसभेची, महानगरपालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पकडीत नक्की कोण मतदार आहे ते माहीत नाही। हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत, हे BSTच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे। प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काय असंच काही नाही। 3 पॅनल होते। ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे। बेस्ट पदवी निकालानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। दादर सेना भवन परिसरात भाजपने जोरदार बॅनरबाजी केली आहे। ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात, असं फलकावर नमूद करण्यात आलंय।
नुकत्याच पार पडलेल्या पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा सपशेल पराभव झालेला. सर्वच्या सर्व 21 जागांवर ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या होत्या, तर शशांक राव यांच्या पॅनलला 14 जागा मिळाल्या. ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात सत्ता आणणार, त्याचं काय झालं? बेस्टच्या निवडणुकीत तुम्हाला भोपळा का आला हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे, अशी खोचक टीका शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली. बेस्टच्या निवडणुकीमध्ये भोपळा का आला ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि काल भोपळा आला आणि राजसाहेब तुम्ही आज लगेच मुख्यमंत्र्यांना भेटताय आघाड्या घेऊन, हे तुम्हाला ठामपणे कळलं की आता महानगरपालिका आमची येणार नाही. संगमनेरमध्ये सध्या राजकीय खतखत चांगलीच उफाळून आली आहे. तत्व आणि विचारांसाठी माझी मरण्याची तयारी असं आक्रमक वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केलं. कीर्तनात बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याआधी कीर्तनातून काही राजकीय शेरेबाजी झाल्याचा आरोप थोरातांचे समर्थक करतायत. त्यामुळे संगमनेरचं वातावरण सध्या चांगलंच तापलंय. मी तर सांगून टाकलंय, कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी. चांगलं झालं आमच्या जीवनात काही नाही, तेव्हा तत्वाकरता काही करण्याकरता तयारी, मरण्याचे काय विशेष आहे. तर बाळासाहेब थोरात यांनी सभेतनं केलेल्या टीकेला कीर्तनकार संग्राम भंडारेंनी उत्तर दिलं. खोटं बोला पण रेटून बोला असं थोरातांचं सुरू आहे, असं भंडारे म्हणतात. त्यांनी सापडलं का माझं राजकारणावर तिथं बोललेलं? मी बोलतो ना इतर कीर्तनांमध्ये, पण जिथे हिंदू धर्मियांमध्येच 2 गट आहे तिथे मी फार मोजून मापून फक्त माझ्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतो. जिथे संपूर्ण गाव हिंदुत्ववादी आहे त्या ठिकाणी मी काही चांगल्या नेत्यांचे, हिंदुत्वाला साथ देणाऱ्या नेत्यांचे नामोल्लेख करतो. तर तालुक्यात दहशत निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला होता, ज्याला संग्राम भंडारेंनी प्रत्युत्तर दिलं. गुन्हेगारी कोण वाढवतंय ते शोधा, असं संग्राम भंडारे म्हणतात. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले, आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत, हेही लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक चाललंय, या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कोण बोलल त्याच्या दृष्टीने हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे. तुम्हाला लक्षात घ्या, खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे. कोण गुंड आहे, कोण गाड्या जाळतं, गुंडांचा राज वाढतोय. अहो गाड्या कोण पेटवतंय, गुन्हेगारी कोण वाढवतंय, गावगुंड कोण तयार करतंय, त्या अमोलदादा खताळांना कोण टार्गेट करतंय, शोधा. तर गाडी आधीच फुटलेली होती असा दावा करत बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमध्ये झालेल्या सभेत व्हिडिओ दाखवलाय. माझी गाडी कुणी फोडली असा पोलीस तपास करतील, असा पलटवार संग्राम भंडारेंनी केला. मी स्वतः गाडी चालवत बराच दूरवरनं आलो, म्हणून मला त्यांनी दुसऱ्या गाडीत बसवलं. माझी गाडी तिथेच मंडपाच्या बाहेर लावली आणि मी दुसऱ्या गाडीत गेलो फ्रेश होण्यासाठी, फेटा बांधून पण मी दुसऱ्या गाडीत आलो. नंतर मला सगळ्या सहकार्यांनी सांगितलं की बापू आपली गाडी पण फुटलेली आहे. मग आता गाडी नेमकी कोणी माझी फोडली हा पोलीस संशोधनाचा मुद्दा आहे. दरम्यान बाळासाहेब थोरातांच्या आरोपांनंतर आमदार अमोल खताळांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पीएने उद्धटपणा केला नसता तर हा प्रकार घडला नसता, असं आमदार अमोल खताळ म्हणतात. सुरुवातीपासूनच आमची भूमिका हिंदुत्वाची आहे, असंही खताळांचं म्हणणं. त्यांनी फक्त जर त्या सप्त्यामुळे म्हणत असेल तर त्यांच्या पीएने त्या दिवशी जर उद्धटपणा केला नसता, शिवीगाळ केली नसती, धावून गेले नसते तर हा प्रश्न पुढे आला असता का? हिंदुत्व काय आम्ही आज नाही म्हणत आहे, आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. संगमनेरचे कत्तलखाने यांच्या आशीर्वादाने सुरू होते. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी पाहायला मिळते. आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी दिल्यावर संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्यातल्या कोथरूड परिसरात पोस्टर्स लावण्यात आली आहे. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आहे. नथुराम गोडसे गोडवे काढणाऱ्या समाजकंटकांना महाराष्ट्र भूमीत थारा दिला जाणार नाही, अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकण्यात आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनंही बॅनरबाजी झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संग्राम भंडारे यांनी तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी दिली होती धमकी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा दौऱ्यावर होते. यावेळी हिंगणघाट इथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून अजित पवार राष्ट्रवादी सहकारी नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले. यावेळी जेवण करून पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असताना जमलेल्या गर्दीतनं एका कार्यकर्त्याने दादा आय लव्ह यू असं म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील आय लव्ह यू टू असं म्हणत उत्तर दिलं. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
खासदार सुनेत्रा पवारांनी चक्क संघाच्या बैठकीला हजेरी लावली आहे. राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. विशेष म्हणजे महायुतीत असूनही अजित पवार कधी संघाच्या बैठकीला हजर राहत नाहीत, पण त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी मात्र राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. भाजप खासदार कंगना रनौत यांनी हा फोटो ट्विट केलाय. त्यात सुनेत्रा यांच्या मागे भारत मातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचाही फोटो दिसत होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, तर पत्नी कुठे गेली याची माहिती नसते याबाबत विचारणार अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का ग कुठं गेली होती? काय खरंच ना, मला म्हणजे कधी कधी तो तुमचा अधिकार आहे. दरम्यान राजकारणात दुटप्पी भूमिका लोकांना नको अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिली आहे. एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील. मग हे दुटप्पी भूमिका आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना MPMLA कोर्टाकडनं दिलासा मिळाला. अटक न झाल्यानं जात मुचलक्यावर त्यांची सुटका झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली. नाही, आता मी सातत्याने हेच म्हणलेलो आहे की ईडीचे अधिकारी चुकीचे नसतात, पण ईडीचा अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो आणि दबावपोटी तिथं अशा पद्धतीच्या कारवाई केल्या जात्या. माझं FIR मध्ये नाव नसताना समन्स बजावण्यात आलं. आरोपपत्रात अजित पवार, मुश्रीफ, कोकाटेंचं नाव असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली आहे. ईडी अधिकारी राजकीय दृष्टिकोनातनं काम करतायत असंही रोहित पवार म्हणतात. माझं नाव FIR मध्ये नसताना सुद्धा मला त्या ठिकाणी समन्स आलं होतं ईडीचं. मी तिथं गेलो, तिथं चर्चा केली, सगळे डॉक्युमेंट्स दिले आणि ज्या पद्धतीने त्यांनी चार्जशीट फाईल केली त्या चार्जशीटमध्ये सुद्धा बऱ्याच चुका आहेत. खरं तर मूळ FIR आपण बघितले त्याच्यामध्ये माझं नाव नाही. मतदार यादीतल्या घोळावरून काँग्रेस नेत्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने मतदारांची नावं फॉर्म नंबर 7 भरून डिलीट करायला लावल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी केला. संकेत बावनकुळे यांनी स्वतः किती मतदारांची नावं फॉर्म नंबर 7 भरून डिलीट केली जाहीर करावं, अन्यथा आम्ही पुराव्यांसह ते जाहीर करू असा इशाराही अश्विन बैस यांनी दिला. आरोप आमचे हेच आहे की एका माणसाच्या नावावर किती फॉर्म भरण्यात यायला पाहिजे. त्यांनी हजारोच्या संख्येने त्यांनी संकेत चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी फॉर्म भरलेले आहेत. तर याची माहिती आम्हाला त्यांनी देण्यात यावी. पुरावे आहे ना, पुरावे अवंतिकाताई लेकुरवाडे आहेत आणि दिनेश भाऊ ढोले यांनी त्यांच्याकडे दिलेले आहे. मोद्याचे जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेले आहे. मंत्री नितेश राणेंनी वराह जयंतीवरून केलेल्या वक्तव्यावरून आता विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी समाचार घेतलाय. वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या सर्व अनुयायांना लक्ष शुभेच्छा अशी खोचक टीका सुषमा अंधारेंनी केली. वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना एक संपूर्ण दिवस वराह अवतारामध्ये काढायला हवा आणि वराह अवतारामध्येच ही वराह जयंती त्यांनी साजरी करायला हवी. मला वाटतं तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकेल. तर वराह जयंतीची सुरुवात नितेश राणेंनी स्वतःच्या घरापासून करावी असा खोचक सल्ला राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकर यांनी दिलाय. वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी. त्याकरता त्यांना शुभेच्छा. रायगडप्रमाणेच नाशिकमध्ये पालकमंत्रीपदाचा आग्रह आमच्या नेत्यांनी धरला पाहिजे अशी मंत्री छगन भुजबळ यांनी असं म्हटलंय. रायगडमध्ये एक मंत्री आहे, तिथे पालकमंत्रीपदाचा आग्रह धरला जातो. मात्र नाशिकमध्ये पक्षाचे 7 आमदार आहेत, तिथेही आग्रह धरला पाहिजे असं मला वाटतं असं भुजबळ म्हणतायत. इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत.
आपण हे आग्रह धरावा. काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा. शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा अजूनही तिढा कायम आहे. रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ सुरू आहे, तर नाशिकमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ पाहायला मिळते. पालकमंत्रीपदाच्या वादावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्कीच तोडगा काढतील आणि रायगडकरांचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. आम्ही रायगडचे मावळे शांत होण्याचं काही कारण नाही आहे, परंतु संयमाने पण चालणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत. सबुरी का फील मिठा होत आहे, त्याच्यामुळे पक्षाला किंवा इतर गोष्टीला काही कुठंही अडथळा येता कामा नये अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चित रायगडकरांचं स्वप्न पूर्ण होईल. तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची याचं सर्वेक्षण होतंय. अहवाल आल्यावर कोण लाभार्थी असायला हवं हे समजेल असं महसूल मंत्री बावनकुळेंनी म्हटलं. तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तर काय होणार, ज्यांनी शेतात घर बांधलं त्यांची कर्जमाफी करायची का, असे सवालही त्यांनी विचारले. त्या गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे, त्या गरीब माणसाची कर्जमाफी केली पाहिजे, त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे. याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी समिती तयार केली आहे, त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर एक एक शेतकरी तपासणार आहे, कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे.